नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महापोर्टलवर विचारण्यात आलेली जी वनरक्षक भरती होती. पहा ती वनरक्षक भरती जी आहे ही 2000 मध्ये झालेली जी होती. त्यातील महत्त्वाचे असणारे 35 सामान्यांचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि मित्रांनो, हे जे पूर्ण प्रश्न आहेत पहा, वनरक्षक भरती 2019 मध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर हा आपला यावरील 8वा भाग आहे. यापूर्वी आपण 7 व्हिडिओज जे आहेत हे 2019च्या वनरक्षक भरतीवरती बनवलेले आहेत. त्याच्या लिंक आणि तुम्हाला या व्हिडिओच्या PDF जर मिळवायच्या असतील तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, किंवा जर तसं जॉईन नाही करता आलं तर टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती एका शहरांची जोडी कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या रस्त्याने परस्परांशी जोडली आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा काय आहे प्रश्न. खालीलपैकी अशी कोणती एका शहराची जोडी आहे की जी कुंभार्ली घाटातून जाणारा जो रस्ता आहे त्यांना परस्पराशी जोडते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कराड व चिपळूण. हे जी शहरांची जोडी आहे ही कोणत्या घाटातून? पहा, कुंभार्ली घाटातून जाणाऱ्या रस्त्यांना परस्पराशी जोडत आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? प्रश्न महत्वाचा आहे हा देखील. पहा, रोजगार हमी योजना भारतातील सर्वात पहिलं कोणतं राज्य आहे की त्यामध्ये ती सुरू करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा, महाराष्ट्र राज्यात पहिली म्हणजेच पहा रोजगार हमी योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे सर्वात आधी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा NEFA या नावाने ओळखले जात होते? मित्रांनो, यावरही आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न असे विचारले जातात. पहा, या ठिकाणी काही काही आपल्याला राज्य विचारले जातात की पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जायचं, पण सध्या जे आहे सध्या जिल्हे सुद्धा विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचंय. या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण. नेफा हे जे आहे हे पूर्वी अरुणाचल प्रदेश या राज्याचं नाव होतं. पहा, अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. आणि मित्रांनो, जर आपल्याला जिल्हे विचारण्यात आले तर पहा, महाराष्ट्रातील असे 2-3 जिल्हे आहेत त्यांचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे. त्यापैकी पहिला जिल्हा आहे पहा औरंगाबाद. तर औरंगाबाद हा जो जिल्हा आहे याचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे पहा, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबादचं नवीन नाव आहे. यात दुसरा जिल्हा आहे पहा उस्मानाबाद. उस्मानाबाद हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यावर महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याचं नवीन नाव काय आहे उस्मानाबादचं? धाराशिव. आणि उस्मानाबादचं जुनं नाव देखील आहे पहा धाराशिव. लक्षात ठेवा, उस्मानाबादचं नवीन नाव धाराशिव आहे आणि याचं जुनं नाव सुद्धा धाराशिव आहे. आणि धाराशिवच्या आधी नाव काय होतं? तर उस्मानाबाद हे त्याचं नाव होतं. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो आहे पहा अहमदनगरवरती. तर अहमदनगर हे जे आहे हे नाव चेंज करण्याच्या याच्यात आहेत आणि त्याचं जे नाव आहे ते आहे पहा अहिल्यादेवी असं नाव ठेवण्यात येणार आहे. अहिल्यादेवी नगर नाव ठेवण्यात येणार आहे अहमदनगर या जिल्ह्याचं. आणि या प्रश्नाचं काय उत्तर होईल? तर नेफा हे जे आहे हे अरुणाचल प्रदेशचं पूर्वीचं नाव होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भूकंप प्रणव क्षेत्राचा नकाशानुसार भारत किती भूकंप प्रणव क्षेत्रामध्ये विभागला गेलेला आहे? पहा मित्रांनो, भूकंप प्रणव क्षेत्राचा एक नकाशा असतो आणि त्यानुसार भारत जो आहे हा किती भागामध्ये किंवा किती क्षेत्रामध्ये विभागण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय पर्याय क्रमांक 3, तर 4 भूकंप प्रणव क्षेत्रामध्ये भारत जो आहे हा व्यापलेला आहे किंवा विभागलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, केवलादेव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, यावर आपल्याला हे नेहमी प्रश्न विचारले जातात. पहा, या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला, केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर पक्षी प्रजातीसाठी केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे हे प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जेवढे काही आपल्या भारतातील राष्ट्रीय उद्यान आहेत, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, त्यावरही आपण एक व्हिडिओ घेणार आहोत. ते कोणत्या राज्यामध्ये आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे आणि नेमकं त्याचं क्षेत्रफळ किती आहे, असे आपण सर्व प्रश्न जे आहेत हे राष्ट्रीय उद्यानावरती एकाच वेळी घेणार आहोत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. पक्षी प्रजातीसाठी आहे पहा केवलादेव राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध.
यानंतरचा प्रश्न आहे, सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरामध्ये जलकुंड, त्यालाच म्हटलं जातं पहा द ग्रेट बाथ, हे सापडलेलं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न हा महत्वाचा आहे. यावर आपल्याला 2-3 प्रश्न हे नेहमी विचारलेले आहेत. तर सिंधू खोरे संस्कृती जी होती, तर त्या दरम्यान जलकुंड, खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्यामध्ये जलकुंड सापडले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर मोहेंजोदडो हे जे शहर आहे, या शहरामध्ये सापडले होते पहा जलकुंड, आणि त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात द ग्रेट बाथ. लक्षात ठेवा, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. आणि असे जे प्रश्न आहेत पहा, हे TCS मध्ये सुद्धा विचारण्यात येत आहेत. कारण हा जो प्रश्न आहे हा वनरक्षक भरतीला 2019 मध्ये विचारण्यात आला होता. आणि हे जे प्रश्न आहेत पहा, TCS साठी सुद्धा महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. कारण सेंट्रलवरतीही महत्त्वाचे प्रश्न हे नेहमीच विचारलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. मोहिंजोदडो या ठिकाणी सिंधू खोरे संस्कृतीतील जलकुंड जे आहे ते सापडलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये 7 सिस्टर्स फॉल्स, म्हणजे त्याला धबधबा म्हणतो आपण, तर तो आहे पहा 7 सिस्टर फॉल्स, हा जो धबधबा आहे हा कोणत्या राज्यात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मेघालय या राज्यामध्ये आहे पहा 7 सिस्टर फॉल्स, मेघालय. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दलदली परिसंस्थांच्या संवर्धनाशी संबंधित खालीलपैकी कोणता करार आहे? पहा, दलदली परिसंस्थाच्या संवर्धनाशी निगडीत असणारा करार कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर रामसर हा जो करार आहे हा आहे पहा दलदली परिसंस्थाच्या संवर्धनाशी निगडीत येणारा करार. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रसिद्ध कलाशैली मधुबनी खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा, मधुबनी कलाशैली जी आहे ही कोणत्या राज्याची आहे किंवा कोणत्या राज्याशी संबंधित येते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर बिहार या राज्याची संबंधित आहे पहा मधुबनी. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पियुष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, पियुष या शब्दाचा समानार्थी शब्द. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पियुषला म्हटलं जातं अमृत. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे सर्व महत्त्वाचे आहेत पहा. समानार्थी शब्द, यासोबतच आपल्याला विरुद्धार्थी शब्द, त्यासोबतच आपल्याला पहा म्हणी, यानंतर आपल्याला वाक्प्रचारासाठी एक शब्द, आणि जे काही असणार आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पहा, वाक्प्रचार आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत मराठीमधील, तर हे प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे या परीक्षेमध्ये 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेले आहेत. पहा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2-2, 3-3 वेळा हे प्रश्न असे विचारण्यात आलेले आहेत. तर त्यानुसार आपण मराठीचे 100 समानार्थी शब्द, 100 विरुद्धार्थी शब्द, 100 म्हणी, 100 वाक्प्रचार आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द, असे टोटल जवळपास 500 प्रश्न जे आहेत हे आपण घेतलेले आहेत. त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्या, कारण त्यामधीलच परीक्षेला हे नेहमी विचारले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला बँक कोणत्या नावाने ओळखली जाते? पहा, भारतातील आपल्या पहिली महिला बँक ही जी आहे ही कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. भारतीय महिला बँक या नावाने ओळखली जाते. पहा, भारतातील आपल्या पहिली महिला बँक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, धारोष्ण या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह कोणता होईल? पहा, धारोष्ण हा जो शब्द आहे याचा संधी विग्रह काय असेल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर धारा अधिक उष्ण, म्हणजेच पहा त्याचा शब्द होतो धारोष्ण. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा संधी विग्रहावरती आपल्याला इम्पॉर्टंट विचारले जातात, त्यासाठी आपण 100 शब्द याचेही घेतलेले आहेत. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहा, धारोष्ण म्हणजेच काय होतो? धारा अधिक उष्ण. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी कोणती आहे? पहा, विरुद्धार्थी शब्द असणारी पण बरोबर जोडी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. कठोर मृदू ही जी आहे ही बरोबर जोडी आहे. लक्षात ठेवा, यामध्ये अग्र आणि टोक ही जी आहे ही समानार्थी जोडी आहे. तारुण्य यौवन ही देखील पहा समानार्थी शब्द आहेत. आणि छंद आणि एखादा नाद म्हणजे तो देखील समानार्थी शब्द आहे. पण या ठिकाणी प्रश्नामध्ये काय विचारलं की विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी. तर पहा, कठोर म्हणजे कडक, मृदू म्हणजे मुलायम किंवा मऊ, म्हणजेच ही जी जोडी आहे ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य ऑप्शन होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर मन काय दिलेले आहे? चोराची पावले आणि डॅश दिलेला आहे. तर या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे.
तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 चोरालाच ठाऊक. पहा चोराची पावले चोरालाच ठाऊक अशी ही म्हण कंप्लीट होते. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. पहा वात्रट हा जो शब्द आहे थोडासा मित्रांनो महत्त्वाचा शब्द आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर सद्गुणी किंवा सद्गुण जे आहे हे वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. तर वात्रटमध्ये पहा चाहटळ, आगाऊ आणि पोरकट हे जे आहेत हे त्याचे समान असणारे शब्द आहेत. पहा समान असणारे शब्द आहेत आणि सद्गुण हा जो आहे सद्गुणी तो विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळेच पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द कोणता होईल. पहा रिकामी जागा भरायची आहे आपल्याला. त्याआधी वाक्य आपलं ऐकून घ्या. तर योग्य काळजी घेतल्यामुळे आंदोलनाला कोणतेही डॅश लागले नाही. तर या ठिकाणी रिकामी जागा काय असणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर गालबोट हा या ठिकाणी शब्द असणार आहे आणि मग वाक्य काय होईल. तर योग्य काळजी घेतल्यामुळे आंदोलनाला कोणतेही गालबोट. पहा कोणतेही गालबोट लागलेले नाही. लक्षात ठेवा पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात सोपा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या ठिकाणी आपल्याला मार्क लगेच मिळतो. फक्त आपल्याला वाक्य पूर्ण करता यायला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे पहा थार वाळवंटामधून वाहणारी नदी कोणती आहे. जे थारचं वाळवंट आहे त्यामधून वाहणारी नदी कोणती आहे. तर पहा मित्रांनो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर लुनी नदी जी आहे लुनी नदी वाहते पहा थार वाळवंटामधून. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कपिला षष्टीचा योग येणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल. पहा कपिला षष्टीचा योग येणे म्हणजेच काय. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. अत्यंत दुर्मिळ आणि उत्कृष्ट संधी उपलब्ध होणे त्यालाच म्हटलं जातं पहा कपिला षष्टीचा योग येणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो हे जे आहेत पहा वाक्प्रचार ते देखील इम्पॉर्टंट आहेत. जर आपल्याला ते 100 पेक्षा जास्त वाक्प्रचार पाहिजे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये ॲटॉल प्रवाळ भित्तिका खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळून येतात. पहा ॲटॉल प्रवाळ भित्तिका कोणत्या ठिकाणी आढळून येतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर लक्षद्वीप बेट समूह जो आहे त्या ठिकाणी ॲटॉल प्रवाळ भित्तिके जे आहेत हे आढळून येत आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा पाठीमागे आपण प्रश्न पाहिला की विरुद्धार्थी शब्द पण बरोबर जोडी विचारलं होतं. या ठिकाणी विचारलंय विरुद्धार्थी शब्द पण या ठिकाणी चूक जोडी विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर श्रमजीवी आणि कष्टाळू ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. यामध्ये पहा खरेदी विक्री, नर मादी आणि गुप्त उघाडा हे जे आहेत हे तीनही विरुद्धार्थाचे असणारे शब्द आहेत. पहा विरुद्धार्थी असणारे हे शब्द आहेत आणि या ठिकाणी श्रमजीवी आणि कष्टाळू हे जे आहेत हे समान अर्थाचे शब्द आहेत. त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे किनारालगतचे खाजण आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाजण आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा खाजण या ठिकाणी सरोवराचा अर्थ असा होत आहे लक्षात ठेवा. पण या ठिकाणी लक्षात ठेवा खाजण हा जो शब्द आहे हा इम्पॉर्टंट देण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक 1. तर चिल्का सरोवर जे आहे हे ओडिसामध्ये आहे आणि हे जे आहे भारतातील भारतातील सर्वात मोठं किनाऱ्यालगतचं खाजण आहे किंवा एक सरोवर आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं सरोवर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की ते कोणत्या राज्यामध्ये येतं. तर पहा चिल्का सरोवर हे जे आहे तर हे ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो यावर आपल्याला पहा पुलिकत सरोवरावरती एक प्रश्न विचारण्यात आला होता की पुलिकत सरोवर कोणत्या राज्यात आहे. तर ते आहे पहा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे पुलिकत सरोवर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर पहा खालील शब्दसमूह काय दिलेला आहे म्हाताऱ्या व लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचं ठिकाण. पहा शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला विचारला आहे की असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी म्हातारे जनावर आणि लुळे पांगळे जे जनावर आहेत किंवा गुरं आहेत त्यांना पाळण्यात येतं. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला पांजरपोळ असं म्हटलं जातं. पहा पांजरपोळ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी म्हातारे आणि लुळे पांगळे जे गुरं आहेत जनावर आहेत त्यांना पाळलं जातं त्याला म्हटलं जातं पहा पांजरपोळ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारकडून राजस्थानमधील कोणते ठिकाण
चित्ता पुनरुत्पादन योजना यासाठी निवडण्यात आलेले होते? पहा, चित्ता पुनरुत्पादन योजनेसाठी निवडण्यात आलेलं भारत सरकारकडून राजस्थानमधलं ठिकाण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर शहागड हे जे शहर आहे हे राजस्थान राज्यातील असं शहर आहे की त्याला भारत सरकारकडून चित्ता पुनरुत्पादनास ही जी योजना आहे यासाठी निवडण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील खालीलपैकी कोणते जीवावरण क्षेत्र राखीव क्षेत्रामध्ये येत नाही असा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे हे जीवावरण राखीव क्षेत्र, पहा जीवावरण राखीव राखीव क्षेत्रामध्ये येत नाही असं हे योग्य असणार आहे. यामध्ये कांचनगंगा किंवा कांचनजंगा असा हा शब्द आहे. तर हा जो आहे पुन्हा अजून सिम्प्लिपाल आणि अमरकंटक जे आहे हे राखीव क्षेत्रामध्ये येतं पहा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते राखीव क्षेत्रामध्ये येत नाही. त्यामुळेच पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, समानार्थी शब्दाची पण चुकीची जोडी. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर ऋतू संकट ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं ऑप्शन हे बरोबर आहे. पहा, ढग आणि चोर समानार्थ शब्द आहे, झाड तरू समानार्थी शब्द आहे, खेडेगाव समानार्थी शब्द आहे आणि ऋतू संकट हे जे आहे हे समानार्थी शब्दामध्ये येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आपल्याला हा जवळपास 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, तर या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 2 वेळा अल्टरनेट करून विचारण्यात आलेला होता. तर देशातील असं पहिलं कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी सर्वात पहिलं आधार कार्ड जे आहे ते जारी करण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्र राज्य जे आहे यामध्ये सर्वात पहिलं आधार कार्ड जे आहे हे देण्यात आलेलं होतं. यावर दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात आलं होतं? पहा, तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात पहिलं म्हणजे हे देण्यात आलेलं होतं नंदुरबार जिल्ह्यातील पहिलं आधार कार्ड. यानंतर अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता की कोणाला देण्यात आलं? तर पहा, त्या महिलेचं नाव आहे रंजना सोनवणे. रंजना सोनवणे ह्या ज्या आहेत तर यांना सर्वात पहिलं आधार कार्ड आपल्या भारतामध्ये देण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 तर महाराष्ट्रातील नंदुरबार, तसेच भारतातील महाराष्ट्र राज्यात नंदुरबार या ठिकाणी पहिलं आधार कार्ड जे आहे हे जारी करण्यात आलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पहा, हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर वाघासाठी प्रसिद्ध आहे. पहा, वाघांसाठी प्रसिद्ध आहे हजारीबाग राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अकबराचे चरित्र ते अकबरनामा या नावाने ओळखलं जातं. तर अकबरनामा जे आहे हे कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? मित्रांनो, यापूर्वी प्रश्न विचारला होता की अकबराचं चरित्र जे अकबरनामा आहे, पहा अकबरनामा जो आहे तो कोणी लिहिलेला आहे? तर पहा अबुल फजल यांनी लिहिलेला आहे पहा अकबरनामा आणि हे जे आहे हे फारसी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिका आहे आणि ती बांगलादेशमध्ये वाहते? लक्षात ठेवा, प्रश्न महत्वाचा आहे. तर गंगा नदीची खालीलपैकी अशी कोणती एक वितरिका आहे की ती नदी बांगलादेश या देशामध्ये वाहते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पद्मा नदी जी आहे ही गंगा नदीची एक वितरिका असून ती बांगलादेशमध्ये वाहत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल पद्मा नदी. यानंतरचा प्रश्न आहे भोपाळ वायू दुर्घटना ही डॅश गळतीचा परिणाम होता? मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे आणि यावरती आपण एक डीपमध्ये व्हिडिओ देखील पाहणार आहोत. तर जी भोपाळमध्ये वायू दुर्घटना झाली तर तो कोणता वायू गळतीचा परिणाम होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर मिथाईल आयसोसायनाइट हा जो वायू आहे पहा, हा वायू गळाल्यामुळे हे झालेलं होतं पहा, म्हणजेच त्या ठिकाणी भोपाळमध्ये ती वायू दुर्घटना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय साखर संस्था म्हणजे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट डॅश मध्ये स्थित आहे? म्हणजे प्रश्न असा आहे की राष्ट्रीय साखर संस्था जी आहे ही खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कानपूर या शहरामध्ये स्थित आहे राष्ट्रीय साखर संस्था. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारत कला भवन हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, भारत कला भवन हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी असणारं स्थित आहे, संग्रहालय आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर वाराणसी या ठिकाणी स्थित आहे. पहा, भारत कला भवन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. तर पहा, या ठिकाणी दिला आहे, पक्ष्यांचा जसा थवा असतो त्याचप्रमाणे हरिणांचा काय असतो? या ठिकाणी आपल्याला समूह दाखवायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर हरिणांचा कळप असतो. पहा, पक्ष्यांचा थवा असतो, हरिणांचा कळप असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाण ऑइल इंजिन उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर किर्लोस्कर वाडी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी ऑइल इंजिन जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर असेल. मित्रांनो, व्हिडिओचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा, आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आपल्याला 2019ला घेण्यात आलेला आहे. तर बाणाने दाखवलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? आणि हा जो जिल्हा आहे हा बाणाने दाखवण्यात आलेला या ठिकाणचा जिल्हा आहे, तर तो कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे हा दाखवलेला आहे पहा या ठिकाणी बाणाने. हा जो जिल्हा आहे तो आहे पहा गडचिरोली, आपण यापूर्वी घेतलेला आहे. हा जिल्हा आहे पहा गोंदिया, याच्या आधी घेतलेला आहे. आणि हा जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत. हे जे 35 प्रश्न आहेत पहा, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपल्याला या 35 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे मराठी नोकरी या नावानं. यावर आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF आणि फ्रीमध्ये नोट्स ज्या आहेत ह्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेल्या आहेत. जॉईन करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.